नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी प्रकरण 13 पायथागोरसचा सिद्धांत यावरील सराव संच 39 पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। पायथागोरसचा सिद्धांत यावरील सराव संच 49 मध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे। पुढे काही त्रिकुटे दिली आहेत, यातील पायथागोरसचे त्रिकूट ठरवा। तर आपल्याला त्रिकूट ठरवायचा आहे। पहिले दिलेला आपल्याला 3 4 5 3 4 5। तर 3चा वर्ग इथं 9 होतो, 4चा वर्ग इथं 16 होतो आणि 5चा वर्ग इथं 25 होतो। हे सर्वांना माहिती आहे। तर पहा, आपल्याला इथं 3चा वर्ग या दोन संख्यांची बेरीज या संख्येच्या बेरीज एवढी आली, म्हणजे या संख्येच्या वर्ग एवढी आली पाहिजे। म्हणजे 9 अधिक 16 जर केलं तर हे 25, मग दोघांची बेरीज किती 9 5 25 होते। म्हणजेच बरोबर, म्हणजेच 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग। म्हणजेच 3 4 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। अशा प्रकारे नंतर बघा, दुसरं गणित दिलेलं आपल्याला 2 4 5 2 4 5 2 4 5। तर 2चा वर्ग इथं 4 होतो बरोबर, 4चा वर्ग 16 होतो आणि 5चा वर्ग 25 होतो। तर 4 अधिक 16 जर केलं तर 25 येता का? तर नाही, ते तर 20 येता, म्हणजेच बरोबर 25। तर 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग हे पायथागोरसचे त्रिकूट नाही। तर 2 4 5 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही। नंतर असंच तिसरं सोडवायचं आहे, तिसरं आणि चौथं। तर पहा, तिसरं 4 5 आणि 6। 4चा वर्ग आपला होतो 16, 5चा वर्ग होतो 25 आणि 6चा वर्ग होतो 36। जर 4चा वर्ग म्हणजे 16 अधिक जर 25 केलं तर 36 होता का? नाही, ते 41 होता। म्हणजेच हे पायथागोरसचे त्रिकूट नाही। लिहून घेऊया, 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग हे बरोबर 6चा वर्ग। मग खाली लिहून घेऊया, 4 5 6 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही। चौथा 2 6 7, 2चा वर्ग होतो इथं 4 आणि 6चा वर्ग होतो इथं 36 आणि 7चा वर्ग होतो 49। जर 4 अधिक 36 जर केले तर दोघांची बेरीज 40 होते, म्हणजेच 7चा वर्ग 49। हे बरोबर नाही आहे, त्रिकूट नाही। मग खाली लिहून घेऊया, 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग 7च्या वर्गा एवढे नाही। तर 2 6 7 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही। नंतर पहा, तिच्यातलं 5वं गणित 9 40 आणि 41। 9चा वर्ग इथं होतो 81, 40चा वर्ग होतो 1600 आणि 41चा वर्ग होतो 1681।
तर पहा 9चा वर्ग म्हणजे 81 अधिक 1600 बरोबर 1681, म्हणजे या दोघांची बेरीज एवढी झाली 41च्या वर्गा एवढी, म्हणजेच हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. 40चा वर्ग बरोबर 41चा वर्ग. तर पहा इथं लिहून घेऊया, हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. नंतर बघा यातलं 6वं 4 7 8, 4चा वर्ग होतो 16, 7चा वर्ग होतो 49 आणि 8चा वर्ग होतो 64 बरोबर 16 अधिक 49 जर केले तर होता 65 आणि आता 8चा वर्ग होतो 64, म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग हे 7च्या वर्ग एवढे नाही, 8च्या सॉरी. पहा मग इथं लिहून घेऊया 4 7 8 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. अशा प्रकारे आपलं 6वं गणित होतं. नंतर बघा तिच्यातला दुसरा प्रश्न दिलेला आहे, खाली काही त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत ते ओळखायचे आहे. तर बघा तसंच आपण केलं होतं, या दोघांची बेरीज या 17च्या वर्गा एवढी आली पाहिजे, म्हणजे या दोघांच्या वर्गांची बेरीज या 17च्या वर्गा एवढी आली पाहिजे, म्हणजे तिसऱ्या या संख्येच्या. तर बघा 8चा वर्ग इथं आपल्याला 64 दिलेला आहे, 15चा वर्ग 225 आणि 17चा वर्ग आपल्याला इथं दिलेला आहे 289. बघा 64 अधिक 225 जर केले तर 289 बेरीज येते, म्हणजे 17च्या वर्गा एवढे आहे, म्हणजेच 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग बरोबर 17चा वर्ग, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण आहे. असं दुसरं सोडवायचं आहे. 11चा वर्ग इथं दिलेला आहे आपल्याला 121, 12चा वर्ग दिलेला आहे 144 आणि 15चा वर्ग दिलेला आहे 225. मग 121 अधिक 144 जर केले तर 265 येतात, म्हणजे हा काटकोन त्रिकोण नाही. म्हणजे 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग 15चा वर्ग. खाली लिहून घेऊया, हा काटकोन त्रिकोण नाही. त्याच्यानंतर तिच्यातलं तिसरं गणित आहे आपलं 11 60 81. बघा 11चा वर्ग दिलेला आहे इथं 121, 60चा वर्ग आहे आपला 3600 अधिक 61 वर्ग आहे आपला 3721. बघा 121 अधिक 3600 जर केले तर 3721 होता. तर बघा 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग बरोबर 61चा वर्ग, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण आहे. नंतर चौथं पहा तिच्यातलं 1.5 चा वर्ग 1.5चा वर्ग बरोबर 2.25, 1.6चा वर्ग बरोबर 2.56, 1.7चा वर्ग बरोबर 2.89. बघा 225 म्हणजे 2.25 अधिक 2.56 जर केले तर 4.81 होता, म्हणजे 1.6च्या वर्गा एवढे नाही आहे.
बघा म्हणजेच 1.5चा वर्ग अधिक 1.6चा वर्ग हे 1.7च्या वर्गा एवढे नाही, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण नाही। नंतर बघा 5वं गणित आहे, त्यामधील 40 20 30 40 20 30 40चा वर्ग होतो 1600, 20चा वर्ग होतो 400 आणि 30चा वर्ग होतो 900। 1600 म्हणजे 400 अधिक 900 जर केले, 400 अधिक 900 जर केले तर 40च्या वर्गा एवढे होतं का, मोठ्या संख्येच्या वर्गा एवढे पाहिजे आपल्याला आहे ना, ते 1300 होतात, म्हणजे हे 1600 म्हणजेच 20चा वर्ग अधिक 30चा वर्ग हे 40च्या वर्गा एवढे नाही, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण नाही। अशा प्रकारे आपला सराव संच 49 होता, तो आज आपण सोडवला। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।